हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय फायलम इकायनोडर्माटाचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे लक्षात ठेवायचे. याच्या आधी ऑलरेडी आपण एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्यात आपण प्रत्येक फायलम बद्दल इन्फॉर्मेशन बघतोय, लक्षात ठेवण्यासाठी खूप सारे ट्रिक्स बघतोय आणि कोणते इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे आहेत ते पण आपण पाहिलेलं आहे. सो लेट अस स्टार्ट विथ इकायनोडर्माटा. सो इकायनोडर्माटा सगळ्यांना माहिती आहे, डर्मा म्हणजे काय, स्किन. इकायनो म्हणजे असं काहीतरी टोकदार, आठवते का तुम्हाला? सो व्हॉट रिप्रेझेंटेड बाय धिस फायलम इज की याच्यामध्ये जे काही अॅनिमल्स असणार आहेत त्यांच्या स्किनवरती असं काहीतरी टोकदार असणार आहे, काहीतरी असं पिन टाईप किंवा असे काटा टाईप काहीतरी असणार आहे. सो इकायनो, काटा, डर्माटा, स्किन. सो असं करून तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आता स्किनवरती काटे असं म्हटलं की आपण थोडंसं त्याला स्टारफिश सोबत कनेक्ट करायचं आहे. सो इकायनोडर्माटामध्ये काय येतं? स्टारफिश येतं. आता मला एक सांगा की स्टारफिश वगैरे जे आहेत हे कुठे असणार आहेत? एक्वॅटिक असणार आहेत. सो याच्यामधले जे काही अॅनिमल्स आहेत ते फक्त आणि फक्त ओशनमध्ये किंवा फक्त एक्वॅटिक अॅनिमल्सच बघायला मिळतात. सो पहिला पॉईंट तुम्ही हवं तर हाच लिहू शकता. पण ऍक्च्युली आपण ॲज युज्युअल पहिल्या पॉईंटमध्ये फायलमच्या नावाबद्दल लिहितो. सो जर तुम्हाला नाही लिहायचं आहे किंवा नाही आठवत आहे तर बेस्ट स्टार्ट विथ ऑल दी अॅनिमल्स ऑफ दिस फायलम आर एक्वॅटिक किंवा दे आर प्रेझेंट इन ओशियन. हे पहिलं कॅरेक्टरिस्टिक पण चालणार आहे. दुसरे कॅरेक्टरिस्टिक जर तुमच्या लक्षात राहिलं तर आपण याला इकॅनोडर्माटा म्हणतोय. याचा अर्थ यांच्या बॉडीवरती स्पाइन्स प्रेझेंट आहेत. आता ते स्पाइन्स कसले आहेत आठवलं तर लिहा, अदरवाइज जस्ट स्पाइन्स लिहिलं तरी पण चालणार आहे. सो कॅल्केरियस स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन दी बॉडी ऑफ these animals and hence they are called as इकायनोडर्म्स. ठीक आहे, इकायनोडर्म्स. आफ्टर दॅट जनरल कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत? ट्रिप्लोब्लास्टिक असणारच आहेत, युसिलोमेट असणारच आहेत. आता मला एक सांगा, स्टार फिश असं स्टार शेप्ड आहे, याला मी कुठूनही कसंही कट केलं तरी पण मला दोन इक्वल शेप्स जे आहेत तर ते मिळणार आहेत. सो मोस्ट ऑफ द अॅनिमल्स कसे आहेत? रेडियली सिमेट्रिकल आहेत. सो मोस्ट ऑफ द अॅनिमल्स आर रेडियली सिमेट्रिकल असं तुम्ही लिहिलं तरी पण चालेल. पण काही अॅनिमल्स बायलॅटरली सिमेट्रिकल आहे, लक्षात राहिलं तर ठीक आहे. अदरवाइज तुम्ही मोस्ट ऑफ द अॅनिमल्स आर रेडियली सिमेट्रिकल असं लिहून एक जनरलाइज स्टेटमेंट पण देऊ शकता. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड 3 पॉइंट्स झालेले आहेत. फोर्थ पॉइंट असा आहे की लोकोमोशनसाठी यांच्याकडे ट्यूब फीट प्रेझेंट आहेत. आता अर्थात तुम्ही जर स्टारफिश पाहिलं असेल तर त्याला काही पाय वगैरे नाहीयेत. सो काय प्रेझेंट आहे? ट्यूब फीट प्रेझेंट आहे, जे की प्रे वगैरे कॅप्चर करायला, लोकोमोशन करायला हेल्प करतं. काही अॅनिमल्स फॉर एक्झाम्पल सी कुकुंबर सारखे सेडेंटरी सुद्धा आहेत, जे की लोकोमोशन नाही दाखवत, एकाच ठिकाणी असणार आहेत. ठीक आहे. सो आता हा पॉईंट लक्षात राहिला तर ठीक आहे. पण ट्यूब फिट मला शक्यतो लक्षात ठेवा, कारण हे तसं आपण कॅरेक्टरिस्टिक फीचरमध्ये टाकू शकतो. पण नाही लक्षात राहिला तरी पण चालणार आहे. नेक्स्ट आहे द स्केलेटन इज मेड अप ऑफ कॅल्कॅरियस स्पाइन्स. हे आपण ऑलरेडी वरती लिहिलंय, तोच पॉईंट रिपीट करायचा आहे. सो काही डिफिकल्ट नाहीये, हा पण लक्षात ठेवा. नेक्स्ट असं आहे की दीज अॅनिमल्स आर हॅव्हिंग गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. रिजनरेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल या स्टारफिशचा हा आर्म तुटला गेला तर या ठिकाणी नवीन आर्म लगेचच येणार आहे. फॉर एक्झाम्पल प्लॅनेरियामध्ये आपण बघितलं होतं रिजनरेशन आहे, तेच सेम या अॅनिमल्समध्ये पण आहे. सो लक्षात राहिलं तर बेस्ट आहे. अदरवाइज तुम्ही 7th पॉईंट आहे दीज अॅनिमल्स आर युनिसेक्शुअल, हा लक्षात ठेवू शकता. सो फर्स्ट, सेकंड, 3, 4, 5. सो 5 पॉईंट्स तरी तुम्ही लक्षात ठेवू शकता आरामात. पहिला पॉईंट असा आहे की यांच्या बॉडीवरती कॅल्कॅरियस स्पाइक्स प्रेझेंट आहे, सो त्यांना आपण इकायनोडर्म्स म्हणतो. सेकंड इज ते एक्वॅटिक आहेत. इकायनो वरून आपण लक्षात ठेवलंय की काहीतरी स्पाइक्स त्यांच्या बॉडीवरती आहेत. आणि दुसरी गोष्ट आपण याला कनेक्ट केलं होतं स्टारफिश सोबत, सो ते एक्वॅटिक आहेत. नेक्स्ट इज यांची बॉडी ट्रिप्लोब्लास्टिक आहे, युसिलोमेट आहे, हे सगळ्यांमध्ये जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. नेक्स्ट इज ते युजली रेडियली सिमेट्रिकल आहेत किंवा मोस्ट ऑफ द देम आर रेडियली सिमेट्रिकल. लोकोमोटरी ऑर्गनसाठी त्यांच्याकडे ट्यूब फिट्स आहेत, तर काही अॅनिमल सेडेंटरी आहेत. नेक्स्ट आहे त्यांचं आउटर स्केलेटन किंवा जे एक्सटर्नल स्केलेटन आहे इज मेड अप ऑफ कॅल्कॅरियस स्पाइन. दे आर हॅव्हिंग गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन आणि मोस्ट ऑफ देम आर युनिसेक्शुअल. एक्झाम्पल स्टारफिश, सी अर्चिन, सी कुकुंबर, जे काही तुम्हाला हवं असेल ते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इकॅनोडर्मचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट फायलम हेमिकॉर्डेटा बद्दल बघूयात. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.